Hi everyone, good evening. Good evening. Good evening, Good ma'am. evening. Good evening, ma'am. Hi, Good good evening, evening. ma'am. Good evening, ma'am. Good evening, all of Good you. evening, ma'am. Ma'am. हा Good बोला. evening, ma'am. Good आज evening, मी ma'am. क्लासचा अभ्यास पाठवू शकले नाही. का नाही पाठवला? शाळेचा अभ्यास जास्त होता. ओके. बरं, उद्या तुमच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या मी पाठवलेल्या रविवारच्या, तर त्या होतील. उद्या सर्वनामाची काय कठीण गेली का जास्त, तर ती आपण करूया. स्क्रीन नाही दिसत आहे. बरं, मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. ज्यांना स्क्रीन नाही दिसत त्यांना स्क्रीन शेअर करते. हा, मराठीचा पेपर कठीण गेला का? रविवारचा पेपर कठीण होता का मी पाठवलेला? नाही सोपा होता. हा, ओके. हो मॅम. खूप नाही, सोपा प्रश्न होता. कठीण होते. आता 2 आठवड्यातले प्रश्नपत्रिका राहिलेल्या आहेत सोपा आपल्या होता. 2 प्रश्नपत्रिका राहिल्या. त्या दोन्ही प्रश्नपत्रिका उद्या होतील. उद्या मराठी होईल. मराठी जर लगेच झाले तर लगेच दुसरी प्रश्नपत्रिका होईल. बरं, काल प्रश्न क्रमांक 7 पर्यंत झालं होतं 2.4. आता यामध्ये जर तुम्हाला जमत असतील प्रश्न तर थांबणं ते पूर्ण सेटिंग तो कुठे? बरं पहा आता पूर्ण स्वाध्यायामधले सर्वच्या सर्व प्रश्न येण्यापेक्षा जर तो जमत बारीक असतील, येत आहे. ऐका, जर झालं सुरू पण स्वाध्यायातले हे आवाज नाही येऊ राहिला. आवाज नाही मॅम येते, आवाज कोणालाच बारीक नाही येत येते आहे. का? आता येतोय का? आवाज येतो का आता सर्वांना? नाही मॅम बारीक येत आहे. बारीक, यापेक्षा मोठा नाही होऊ शकत. डाव्या कोपऱ्यामध्ये पहा, 100% आवाज आहे माझा. याहून मोठा नाही होऊ शकत. ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी एकदा रिजॉईन करा. ज्यांना प्रॉब्लेम येतोय त्यांनी रिजॉईन करा. बरं, जर प्रश्न तुम्हाला सोपे जात असतील, कठीण म्हणजे फक्त कठीण वाटणारेच प्रश्न घेत जा, म्हणजे आपले प्रश्न पण फास्ट होतील. बरं, पाहता इथे चढत्या मांडणीतली संख्या लिहायची होती 2.4. चला उत्तर द्या. चढता क्रम लावायचा, असेंडिंग ऑर्डर आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आणि व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी, व्हिडिओ ऑन ठेवा. रियाला आवाज नाही येते का? रिया, उन्नती, आवाज येतोय का? हो मुग्धा, मॅम. राजे, आवाज येतोय का? हो मॅम. ओके, बरं. चला, आता पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे, पटपट उत्तर द्या. ओके, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 येत आहे, डी नंबर. व्हेरी गुड, सर्वांचा आन्सर फास्ट वाली डी नंबर एकदम राईट आहे. आता असेंडिंग ऑर्डर मध्ये तर काही कठीण नाही जाणार तुम्हाला. असेंडिंग, डिसेंडिंग, चढता क्रम, उतरता क्रम, मांडणी म्हणजे तिथे मांडणी, असं ज्या अर्थाने दिलेला हा शब्द 2014 ला हे प्रश्न आलेला आहे. बरं, आता इथे एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये. पुढचा प्रश्न, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निश्चित भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 8 पण भाग जाईल, पकडलं 10 पण जाईल आणि 12 पण जाईल. म्हणजे आपल्याला पाहाव्या लागणार आहेत कसोट्या. 8ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे, 10ची माहिती हवी आणि 12ची पण माहिती हवी. ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड, सर्वांचा आन्सर येत आहे. व्हेरी गुड. किंवा अशा वेळी काय करायचं, मोठ्यात मोठी आणि भाग जाणारी पण असं जर म्हटलंय तर सर्वांचाच गुणाकार करून टाका. जसं की 8 गुणिले 10, 8 10 80, 80 गुणिले 12 जर केलं तर 960 हे उत्तर मिळतं. किंवा हे जर ट्रिक नाही माहिती तर काय करणार तुम्ही अशा वेळेस, तर 10ची कसोटी सर्वांना पाठ झालेली, एकक स्थानी शून्य हवा. मग एकक स्थानी शून्य ए मध्ये पण आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. ऑप्शन नंबर बी हा तर केला. म्हणजे एलिमिनेट करण्याची पद्धत जी आहे, एक एक पर्याय गाळण्याची पद्धत ती वापरायची आहे. त्यानंतर आता 8ची कसोटी काय, शेवटचे अंक 3 अंक हे 8च्या पाड्यातील हवेत, 8च्या पटीतील हवेत. आता शेवटचे 3 अंक पाहता, इथे 990 आहे, 12 आहे आणि 12ची कसोटी काय आहे की 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि 4 ने पण गेला पाहिजे. ही 12ची कसोटी आहे, 3 आणि 4 ने भाग. आता इथे 8 ने भाग जातो का चेक करूयात. 8 1 8,
एक उरला, 8 दुने 16, 3 उरले, 8च्या पाड्यामध्ये 30 येत नाही म्हणजे हा नाहीये. आता सी मध्ये चेक करूयात, 8ने भाग देऊन पाहूयात. 8 एक 8, एक उरला, 8 दुने 16, हा 0. 8च्या पण पटीमध्ये आहे आणि आता 12ने चेक करायला पहा. 12च्या सुद्धा पाड्यामध्ये येतो. 12 8 196, सॉरी 12 8 96 आणि वरचा 0. जर 12ने जर 96ला भाग द्यायचा म्हटलं तर तो सुद्धा चालेल. आणि त्याबरोबर 3ने पण भाग जातो आणि 4ने पण भाग जातो या संख्येला, म्हणजे 12च्या कसोटीमध्ये पण बसतो. 5 12 1 12, हा 0 राहिला ना. 12 8 96 यानुसार हा 0 आहे असा. ऑप्शन नंबर सी हा राईट आहे. कसोट्या पाठ झाल्या की तुम्हाला काहीच कठीण नाही जाणार. कसोट्या पाठ हव्यात. आता सोडवल्यावर उत्तर मिळणार उत्तर पहा. ही एक छोटीशी पदावली आहे. 89 into 15 plus 11 into 15 minus 500. ओके, 3चं पण आन्सर सी येत आहे. चला, सी आणि काही जणांचं ए असं म्हणणं आहे. शिवेंद्र राजांचंच फक्त ए आलं. ईश्वरीचं ए म्हणणं आहे, बाकीच्यांचं ऑप्शन नंबर सी म्हणणं आहे. ओके, दियाचं पण आलं ऑप्शन नंबर 1. चला, आता कोणाचं नेमकं बरोबर आहे ते आपण पाहूयात. हा कसं चेक करणार? अगोदर एक एम्प्टी पेज घेऊयात. उशीर झाला त्यामुळे एम्प्टी पेज घ्यायचं राहून गेलं. ऍडजस्ट करून घेऊयात एका मिनिटात. आता पदावली आहे. पदावलीच्या नियमानुसार जायचंय वोडोमस मेथडने, किंवा त्यालाच आपण कंचे भागू बेव असं म्हणतो. 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500. आता काय करावं लागेल? अगोदर यांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकारच आहे आणि बेरीज वजाबाकी आहे. जो गुणाकार अगोदर तो करून घ्या. त्यासोबत आता इथे बेरजेचं चिन्ह आहे. इथं गुणाकार जर असता तर आपल्याला या दोघांचा गुणाकार करून आलेल्या उत्तराबरोबर पुढच्या अंकाचा किंवा पुढच्या संख्येचा गुणाकार करावा लागला असता. पण इथे आपण डायरेक्ट दोन्ही गुणाकार करू शकतो, कारण मध्ये बेरीज किंवा वजाबाकीचं जर चिन्ह असेल दोन गुणाकारांच्या मध्ये किंवा दोन भागाकारांच्या मध्ये, तर आपण त्या अगोदर क्रिया करू शकतो. आता हा जर गुणाकार केला तर 15 9 135, 15 8 120, 133, म्हणजेच या दोघांचा गुणाकार आला 89 गुणिले 15 1335 हा गुणाकार झाला. त्यानंतर 11 गुणिले 15 यांचा गुणाकार करा. 15 1 15, 15 गुणिले 11 पुन्हा 15 1 15 आणि हातचा आलेला 1 16, 165 वजा 500. आता फक्त बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया राहिल्या. मग जी क्रिया बेरीज आणि वजाबाकी, अशा वेळी जी क्रिया अगोदर तीच क्रिया अगोदर करायची. यांची जर बेरीज केली तर ही बेरीज किती येते पहा. 5 आणि 5 10, 6 आणि 5 9 1 10, पुन्हा 9 आणि 1 10, नाही 14 आणि 15 घ्यावा लागेल. 1500 वजा 500. 1500 मधून जर 500 वजा केले तर उरतात 1000. ऑप्शन नंबर सी हे राईट आहे. ज्यांचं ऑप्शन नंबर सी होतं त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. ज्यांचं ओके, पृथ्वीराजचं म्हणणं होतं. ओके, घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न समजावून सांगितल्यानंतर पुन्हा जर समजले नसतील तर या सर्व प्रश्नांच्या नंतर पुन्हा एकदा डाऊट विचारायचा. हा नाही समजला, तो नाही समजला, पुन्हा एकदा एक्सप्लेन करेल मी. एवढ्या आता किती 7 प्रश्न दिसतात रेषे, म्हणजे 7च दिसतात या व्यवसायामध्ये. त्यानंतर तुमचे माईक ऑन करते आणि मला सांगा मग कोणते प्रश्न समजले नाही. जो घ्यायचा तो आपण घेऊयात पुन्हा. आता हा भागाकार करायचा आहे, फक्त सरळ रूप द्यायचंय. भागाकार, ज्यांना भागाकार जमत नाही त्यांनी भागाकार भाग कसा करायचा काटछाट पद्धतीने करू शकता, किंवा या तुमच्या नेहमीच्या मेथडने सुद्धा करू शकता.
1,30,429 ला भाग द्यायचा 13ने. 13ने भाग द्यायचा काही कठीण नाही. पण आता इथे 13 एक 13, एकाला भाग जात नाही ना, तर डायरेक्ट दोघांचा विचार करायचा. 13 एक 13. काही जण अगोदर शून्याचा भाग देतात, तसं केलं तरी काही फरक पडणार नाही. मग 13 मधून 13 गेले, शून्य राहिला, पुन्हा शून्य. शून्याला पुन्हा एकदा शून्याचाच भाग द्यावा लागतो. शून्याचा नंबर होऊन गेला, शून्याला शून्य आहे असा. आता 4 घेतला. आता हा 4 घेतला तर 4ला तर काही भाग जात नाही. ज्याला भाग जात नाही त्याला पुन्हा एकदा शून्याचा भाग द्या. हा 4 आहे असाच. आता 2चा नंबर शून्याचा झाला, 4चा झाला, आता 2चा नंबर एक एक अंकाला खाली घ्यायचे. आता 13च्या पाड्यामध्ये 13 का 13 13 त्रिक 39, म्हणजे 13च्या पाड्यामध्ये 3 नंबरच्याने भाग जातो. 13 त्रिक 39. आता 42 मधून 39ला कमी करायचंय. 12 मधून 9 गेले, 3 उरले, 3 मधून 3 गेले, शून्य. आता इथे थोडी जागा कमी पडते म्हणून मी इकडे लिहिते हा 0 आणि 3. आता इकडे हे फक्त ट्रान्सफर केलेलं आहे, हे इथं थोडीशी जागा कमी पडते म्हणून. आता 9चा नंबर आहे, 9ला घेऊयात. आता 13च्या पाड्यामध्ये पुन्हा एकदा 39 येतो तिसऱ्या क्रमांकावरती. 13 त्रिक 39. 39 वजा 39 हे झाले बाकी शून्य. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. ज्यांना भागाकार जमत नाही त्यांनी या पद्धतीने करा. भागाकार येतो ना सर्वांना? डिव्हिजन येते ना सर्वांना? समजलं का? डिव्हिजन समजलं, इथे फक्त जागा कमी होती म्हणून. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 5. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे, दिसताना फक्त मोठा दिसतोय. ऑप्शन नंबर बी म्हणणं आहे. चला, आन्सर तर येतंय. व्हेरी गुड, आन्सर येतंय. काय करावं लागेल फक्त तुम्हाला? किती जणांचं आलं राईट आन्सर? ओके, पार्किंग मध्ये रांगा किती? 14. प्रत्येक रांगेमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. बरोबर, 420 जागा आणि रांगा. मग आता एकूण जर गाड्या मोजायच्या म्हटलं, किंवा एकूण गाड्या किती उभ्या राहू शकतात, तर मला सांगा आता इथे गुणाकार करावा लागेल की भागाकार करावा लागेल? बरं, अतिशय सोपं. गुणाकार करायचा. आणि जर जागा दिल्या असत्या, एकूण जागा एवढ्या आहेत, तर या रांगेमध्ये किती गाड्या बसल्या असत्या, किंवा इथे किती रांगा होऊ शकतात, त्या रांगा काढू शकलो असतो आपण. म्हणजे इथे फक्त आपल्याला 420 ला गुणायचंय 14ने. बरोबर, गुणाकार करायचा आहे. 14 0 0, 14 दुने 28, हातच्या आलेला 2. 14 चौका किती होतो? चला, किती जणांचे पाढे पाठ आहेत? 56 आणि हातचा आलेला 2, असे झाले 58. पर्याय क्रमांक बी उत्तर अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. घ्या पुढचा प्रश्न. एवढे सोपे सोपे प्रश्न तुम्हाला, फक्त गुणाकार भागाकार या प्रकारचे प्रश्न आहेत. दिसताना फक्त मोठे दिसतात ते. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवावे लागतील? काय करावं लागेल बरं यासाठी? भागाकार. व्हेरी गुड, भागाकार करायचा आहे. भागाकार करायचा. व्हेरी गुड, ऑप्शन नंबर 1. या 704 ला भाग द्यायचा आहे 22 ने.
704 divided by 22. Answer is 32. Very good. Right आलंय ना सर्वांचं? तर काढून दाखवावं लागेल. हो भागाकारच आहे, हो. सोपं आहे. आता जर असे सोपे सोपे प्रश्न येत असतील तर आपण थोडस स्किप करत चालूयात किंवा थोडं शॉर्ट मेथडने आन्सर सांगत जाईल मी तुम्हाला, म्हणजे आपले प्रश्न घ्या ना. प्रश्न फास्ट होतील. उद्या आपल्याला नवीन प्रश्न पाहिजे. त्याबरोबर आज मॅम येत सरांचे प्रश्न घ्या होते. ना. हा बोल ना. येत नसलेले प्रश्न घ्या ना. अरे प्रश्नच थोडे राहिलेत, येत नसलेलेच येतात. हे सर्वच प्रश्न घेते ना. यामध्ये राहिलेत का कोणाचे काही? हा प्रश्न घ्या ना अगोदर, 7वा प्रश्न घ्या आणि मला सांगा पुन्हा या व्यवसायामध्ये जमलं नाही म्हणून 2.4 मध्ये. तर ते पण घेऊयात. हा घेऊयात अगोदर. एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कितीने भाग जाऊ शकतो? पाहता अशासाठी काय करायचं, एखादी संख्या घ्यायची. मग आता कोणतीही संख्या घ्या. आता आपण उदाहरण म्हणून समजा 27 ही संख्या घेतली. 27 ही संख्या घेतली. मग आता एका संख्येमधून फिक्स आपल्याला संख्या माहित नाही, मग या अंकांची बेरीज करूया. 27 मधल्या अंकाची बेरीज करूयात. 7 अधिक 2 बरोबर 9. बरोबर. मग आता काय सांगितलं, आता येणाऱ्या अंकांची बेरीज जर या 27 मधून जर वजा केली, 7 आणि 2 9, हे जर वजा केले तर राहतात किती? 18. म्हणजे दिलेल्या अंकाच्या बेरजेमधून जर ती बेरीज जर वजा केली तर येणाऱ्या बेरजेला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकेल? अशी कोणती कसोटी होती अंकांच्या बेरजेने भाग जाणारी? व्हेरी गुड. 9ची कसोटी आणि 3ची कसोटी सुद्धा अशीच आहे, म्हणून इथं पर्याय 3 नाही दिलेला. हो, 9ची दिलेली. 9ची पण सारखीच आहे, 3ची पण त्यासारखीच आहे, 18ची पण जवळजवळ त्यासारखीच आहे. पण 18च्या कसोटीमध्ये समसंख्या येतात. सर्व संख्या ह्या सम असतात. 18च्या पाड्यामधल्या सम पण पाहाव्या लागतात. 9ने आणि 2ने भाग जाणाऱ्या संख्या पाहाव्या लागतात. मॅम 15ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 3 आणि 5ने भाग जातो त्या संख्येला 15ने भाग जातो. 3 आणि 5ने भाग जाणाऱ्या पाहिजेत 15च्या पाड्या कसोटीमध्ये. तुम्ही जर 15चा निरीक्षण करून पाहिलं तर पहा, 5च्या पाड्यासारखं 0 5 0 5 येतो का? येतो का? पहा बरं. 15 1 15, 15 2 5च्या 30, 15 पाड्यात 3 45, 15 चौक 60, 75, 90, 105, 120, 135. तर आहे का नाही 5च्या पाड्यासारखाच एकक सारी 0 5 0 5. आणि या संख्यांचा पहा, अंकांची जर बेरीज केली तर 3च्या पटीतली आहे का? जसं की 5 आणि 1 6 झाले, 3 आणि 0 3 झाले, 5 आणि 4 9 झाले, 6 आणि 0 6 झाले, 5 7 आणि 5 12 झाले, हे 9 झाले. अंकांची बेरीज पण होती की नाही 3च्या पटीतली? अंकांची बेरीज 3च्या पटीतली असते. आलं लक्षात? झाली 5ची कसोटी, सॉरी 15ची कसोटी. बरं, हा प्रश्न समजला का सर्वांना? का आणखी एखादं उदाहरण घ्यायचं? ओके, चालेल. आता आपण काय करूयात, आता वेगळी संख्या घेऊया की 3च्या पटीमध्ये नसणारी, 9च्या पटीमध्ये नसणारी. समजा आपण संख्या घेतली 28. 27 घेतले होते अगोदर, 28 म्हणजे आता अंकांची बेरीज किती झाली? अंकांची बेरीज होते 18 10 वजा केले. अंकांची बेरीज 10 झाली, मग ते 10 आपण वजा करून घेतले तर मिळतात किती? 18. बर. आता मग त्या संख्येला कितीने भाग जाऊ शकतो पहा बरं. आता यामध्ये 9ने जातो आणि 2ने पण जातो. बरोबर. पण नेहमीच जाईल का? आता इथे आपण 2ने पण जातो आणि 9ने पण जातो असं जर म्हटलं तर नेहमीच अशी कोणतीही संख्या घ्या, मग त्याला नेहमीच 2ने जाईल का? समजा आपण 34 घेतले. बरोबर. 34 घेतले म्हणजे आता अंकांची बेरीज झाली 4 आणि 3 7. मग आता यामधून 7ला वजा करा. आता 34 मधून 7 वजा केले किती राहिले?
14 मधून 7 गेले 7 राहिले. मग 27. आहे असा 27. 27 ला कुणी भाग जाऊ शकतो? 2 जाईल का आता? आता 2 जाईल का? नाही, 9 जातो. आलं लक्षात तुम्हाला? ओके. समजलं मग तुम्हाला? कसोटी समजली आणि प्रश्न मॅम आज समजलाय क्लास का? 7:45 पर्यंत आहे का 8 पर्यंत आहे? एकच लिंक आहे. एकच लिंक आहे. 8 पर्यंत आहे. जरी क्लास पहा, जरी तुम्हाला 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तास जरी उशीर झाला, तरी आपला क्लास असंच नाही होणार की 7:30 ला क्लास सुरू झालाय आणि तो 7:45 ला संपेल, असं कधीच होणार नाही. पूर्ण वेळची लिंक होणार आहे. जेवढं आपल्याला तोपर्यंत. हा बोला. तो 6th क्वेश्चन आहे ना, तो डबल घ्या ना. मी तेव्हा नव्हते, माझा क्लास बंद झालता. अरे काहीच नाही याच्यामध्ये, फक्त भागाकार करायचा आहे. आता समजा तुमच्या शाळेमध्ये 704 एवढे डेस्क आहेत, तर ते 22 वर्गांमध्ये ठेवायचे. बरोबर. समजा तुमच्या शाळेमधले आहेत आणि तुमच्या शाळेमधले जे बेंच आहेत, तर ते बेंच 22 वर्गांमध्ये ठेवायचे. मला तुम्हाला काय करावं लागेल? बेंचची संख्या सारखी सारखी करावी लागेल की नाही? वर्गामध्ये पण ते सारख्या प्रमाणामध्ये बसले पाहिजे. की एका वर्गामध्ये मॅम. 10, एका वर्गामध्ये 12 असे नाही चालणार. मग त्यावेळी तुम्ही काय करणार? भागाकार करणार, हो की नाही? हो मॅम. मग फक्त 704 भागिले 22 किंवा असं एखादं उदाहरण घ्या. हो, बरोबर. समजा तुमच्याकडे 25 चॉकलेट आहेत. 25 चॉकलेट आहे आणि ते तुम्हाला 5 जणांना विभागून द्यायचेत आणि समान प्रमाणात द्यायचेत. मग तुम्ही काय करता? 25 ला हो, तुम्ही काय करता? आता प्रत्येकाला 5. हो, प्रत्येकाला 5. जेवढे मुलं जेवढे मुलं तेवढे तुम्ही काय घेतले? त्यात तेवढा काय घेतला तुम्ही? भाजक घेतला. तेवढ्याने तुम्ही भाग देता. किंवा जेवढे चॉकलेट आहे त्या चॉकलेटला आपण एक संख्येने भाग देतो, जेवढे मुलं आहेत खाणारे त्यांनी. कोणाकोणाला हवंय? मग तेवढे 5 जण आहेत की नाही, मग 5ही जणांना समान द्यायचे, तर भागाकार करतो आपण. बरं, आता पहा, हे प्रश्न सर्वात महत्वाचे आहेत. या टॉपिक मधले हे प्रश्न कोणीही स्किप करायचे नाहीत. हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. नाही समजले तर रेकॉर्डिंग मध्ये पहा. आणि यासारखे मी आणखी काही प्रश्न घेणार आहे तुम्हाला. सरासरीवरती प्रश्न आहेत, नवोदयला पण आहेत, स्कॉलरशिपला पण आहेत. पाहता इथे पहिल्या 4 विषम संख्यांची बेरीज किती? मग आता कोणत्या बरं त्या पहिल्या 4 विषम संख्या? पहिल्या 4 म्हटलं की 1, 2 पासूनच सुरू करायचं. पहिली विषम कोण येते? 1. त्यानंतरची विषम 1 नंतर विषम कोण आहे? 3. 3 नंतरची 3, 5, विषम 7. 5 आणि 5 नंतरची विषम नंतर 7. व्हेरी गुड. मग आपल्याला किती अंक सांगितले होते? पहिले 4 संख्या, जेवढ्या संख्या तेवढ्या संख्येने त्यांना भाग द्यायचा. किंवा आपण 16. सुरुवातीला शिकलो होतो, काय करावं लागतं? आता 3 आणि 5 यांच्यामध्ये जो नंबर असतो की नाही, तो सरासरी असतो. मग यांची जर बेरीज केली तर 3 आणि 16, 16ला 4 ने भाग द्यायचा. उत्तर सुद्धा येतं 4. 4 चोक भागाकाराला 4. 16. किंवा जेव्हा आपण विषम संख्यांची समप्रमाणामध्ये जर ही असेल सरासरी काढायची, तर तेव्हा काय करायचं? मधल्या जे 2 नंबर आहेत त्या दोघांच्या मधला नंबर घ्यायचा. 3 आणि 5 यांच्यामध्ये येतो 4. मग ही 4 सरासरी झाली. किंवा आता 5 जर संख्या दिल्या असत्या, आता इथे काय पुस्तकात वेगळंच नाही. वेगळा आहे? बरं, जो वेगळा आहे तो मला पाठवा. अगोदर या पुस्तकातले घेऊ, तुमचे वेगळे नंतर घेऊ. मग या पुस्तकातल्या नंतर तुमचे काय असतील वेगळे तेवढे घेऊया. पाहता, किंवा 5 जर संख्या दिली असते, ते 4 नाही तर 5 असतं, तर मग काय केलं असतं? पहा, 5 असतं तर मग 1, 3, 5, 7 आणि 9 या क्रमवार 5 संख्या झाल्या की नाही? तर मग मधली जी संख्या आहे तर त्याला सरासरी म्हणायचंय. असंही आपण काढू शकतो. किंवा अंकांची सर्वांची बेरीज करायची आणि 5 ने भाग द्यायचा. जेवढ्या संख्या तेवढ्या नंबरने भाग द्यायचा आहे. एकूण संख्या तर कोणत्याही असू द्या. बोला, साईराजचं काय म्हणणं आहे? साईराज, मॅम ही ट्रिक आहे का सरासरी काढायची? ट्रिक पण आहे आणि सूत्र पण आहे असंच.
ट्रिक पण म्हणा किंवा सूत्रच आहे, हे फॉर्म्युलाच आहे. मॅम परत एकदा एक्सप्लेन करा. बरं मॅम ती पहा ट्रिक आता. परत एकदा एक्सप्लेन करा. हो चालेल ना. बरं पहा आता, इथं क्रमवार 4 कशी आहे समप्रमाणामध्ये, 4 6 8 10 या कसं झालं समप्रमाणामध्ये, म्हणजे 4च संख्या दिल्या असतील किंवा 8 संख्या दिल्या असतील किंवा 6 संख्या दिल्या असतील तर काय करणार, समजा इथं 4 दिलेले आहेत, मग पहिली विषम आहे 1, त्यानंतरची विषम आहे 3, त्यानंतरची विषम आहे 5 आणि त्यानंतरची विषम आहे 7. मग अशा वेळी काय करू शकता तुम्ही, एक तर सर्व अंकांची बेरीज करायची, या सर्वांची बेरीज करा. पहा या सर्वांची बेरीज करा आणि जेवढे नंबर आहेत तेवढ्यानी भाग द्या. 4 संख्या म्हटलं की नाही, मग 4ने भाग द्यायचा. बेरीज आली 16, 4ने भाग दिला तेव्हा उत्तर मिळालं 4. असं केलं मी. 4 1 4, 4 चौक 16. किंवा आता इथे किंवा तुम्ही काय करू शकता, पहा 1 3 5 7 या ज्या 4 संख्या आहेत त्या 4च्या मधल्याच्या 2, आता मध्य काढता येत नाही. 4 संख्या असेल तर मध्य नाही काढता येत. मग मध्य काढण्यासाठी आपल्याला मधल्या 2 संख्यांचा विचार करावा लागतो. मग मधल्या 2 या संख्या आहेत, एक 3 आणि एक 5 आहे. मग 3 आणि 5च्या दरम्यान एक विषम संख्या येत असते, म्हणजे 2 विषम संख्यांच्या दरम्यान एक समसंख्या असते किंवा 2 समसंख्यांच्या दरम्यान एक विषम संख्या असते, हे लक्षात ठेवा. असा क्रम हा सतत सुरू असतो, अगदी इन्फिनिट असतो तो. मग 3 आणि 5च्या मध्ये येतो 4, म्हणजे मधल्या संख्यांच्या दरम्यान जी काही समसंख्या येते तर तीच आपली सरासरी असते. मग पहा या प्रकारे सुद्धा शोधू शकता. पण आता इथे जर 5 संख्या असत्या, इथे जर 4च्या ऐवजी जर 5 म्हणलं असतं किंवा 7 म्हटलं असतं तर काय केलं असतं आपण. मग आता या 4 तर माहित आहेत आपल्याला, 1 3 5 7, 5वी आपल्याला पुढची घ्यावी लागेल 9. मग फक्त मधली संख्या, इथे मधली संख्या शोधता येते, दोन्हीकडून 2 संख्या सोडल्या, मध्ये एक संख्या मिळाली 5, ही झाली सरासरी. या प्रकारे आपण सरासरी शोधू शकतो अशा सोप्या प्रश्नांची. बरं आता पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 10 19 21 22 आणि 28. 1 मिनिट, बॅटरी लो झाली, चार्जिंगला लावते मी. हा आता नाही प्रॉब्लेम येणार काय. पहा 10 19 21 22 आणि 28 यांची सरासरी किती. पहा या सर्वांची काय करावी लागेल तुम्हाला. आता या संख्या तर काही प्रमाणामध्ये नाहीये, 10 नंतर 19 मग 21 22 असं तर काही येत नाही. मागे पुढे अशा कोणत्याही प्रकारच्या जर संख्या असतील तर सर्वांची बेरीज करून घ्यायची. 10 आहे, 19 आहे, 21, त्यानंतर 22 आणि त्यानंतर 28. एकूण संख्या किती होत्या, 1 2 3 4 आणि 5. मग जेवढ्या संख्या होत्या तेवढ्या संख्यांनी याला भाग द्या. आता ही जर बेरीज केली तर ही बेरीज पहा, 10 9 19 21 22 28 बेरीज झाली 100. ॲबॅकस असेल तर एका मिनिटाच्या आत म्हणजे काही सेकंदांमध्येच उत्तर निघतं फिंगरवरती. बरं पहा आता बेरीज झाली 100 आणि भाग द्यायचा आहे 5ने. 5ने जर भाग दिला तर 5 1 5, 5 2 10, 0 आहे असाच. म्हणजे सरासरी झाली यांची 20. ऑप्शन नंबर बी. ओके चला, काही जणांचं उत्तर सुद्धा आलं होतं. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर 2 हे राईट होतं. व्हेरी गुड. मल्हार, साईराज, रुद्रराज, आणखी कोणाचं आलं होतं. व्हेरी गुड. बऱ्याच जणांचं आलं होतं. व्हेरी गुड. पाहता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्ष आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती. आज तुम्हाला होमवर्कसाठी सरासरीचे प्रश्न मी पाठवणार आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचंय म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. ओके, पुन्हा एकदा ऑप्शन नंबर बी. पहा असा जेव्हा प्रश्न येतो अजिबात घाबरायचं नाही, एकदम सोपा प्रश्न आहे हा. तर काय करायचं, पाहता इथे तिघांची बेरीज हे दिलेली सरासरी दिलेली आहे. जेवढी सरासरी आणि किती जणांची आहे
त्या दोघांचा करायचा गुणाकार. जेवढी सरासरी आहे ती सरासरी घ्यायची आणि जेवढ्या जणांची सांगितलेली आहे, 3 असतील, 4 मुलं असतील 4 जणांची, 5 असतील 5 जणांची, सरासरी सोबत जर आपण एकूण किती मुलं आहेत किंवा किती क्वांटिटी आहे ती, तर त्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत किंवा जे काही जेवढ्या जणांचं वय दिलेले आहे त्या सर्वांची वयाची बेरीज मिळत असते. मग 13.5 सरासरी इथे आपण लिहून घेऊयात. काय करावं लागेल तुम्हाला? सरासरी गुणिले एकूण मुले. एकूण मुलांचे किती मुलांचं वय काढायचं होतं तेवढी मुले. कुठे मुले असतील, माणसे असतील, वजन असेल, वय असेल, काय असेल यामध्ये. एकूण मुले बरोबर तिघांची बेरीज किंवा एकूण बेरीज. हे तर तिघ आहेत म्हणून आपण तर तिघांची नाही, आपण एकूण बेरीज करूयात. वयाची एकूण तिघांच्या वयाची बेरीज मिळेल, एकूण बेरीज. आता सरासरी किती होती पहा? सरासरी होती 13.5, 13.5 गुणिले एकूण मुलं होती 3. आता हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार किती येईल पहा? नेहमीच्या गुणाकारासारखा गुणाकार करायचा. 135 गुणिले 3 आणि आता हा जो पॉइंट आहे तर पॉइंट नंतर एकच अंक आहे, तर उजवीकडून एक अंक सोडायचं आणि गुणाकार करायचा आहे. हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार होतो 40.5. गुणाकार जर पॉइंट्स आहेत नसेल तर तो पण शिकवल मग. आता ही झालं तिघांच्या वयाची बेरीज. 40.5 वर्ष एवढं काय आलं? तिघांच्या वयाची बेरीज आहे. बरं, आता त्यामध्ये सुद्धा काय सांगितलंय की दोघांच्या वयाची बेरीज ही 25 वर्षे. ही तिघांचे वय किंवा तिघांचे वय, एकूण तिघांचं वय, यामधून जर दोघांचं वय जर कमी केलं, आता 25 वर्ष कमी करायचे, मग पॉइंटचा जेव्हा वजाबाकी करायची असते, आता 25 कडे तर पॉइंट नाहीये, मग अशा वेळी शेवटी जर पॉइंट घेतला म्हणजे 25च्या नंतर जर पॉइंट घेतला आणि पॉइंट खाली पॉइंटच आला पाहिजे बेरीज आणि वजाबाकीमध्ये. पॉइंटच्या पुढे जर कोणीच नसेल तर तिथे शून्य राहायचा. या प्रकारे आपण याची मांडणी करू शकतो आणि नेहमी सारखी बेरीज वजाबाकी करून घ्यायची आहे. 5 मधून जर शून्य गेला तर हा 5 आहे असा, जिथे पॉइंट आहे तो तिथेच राहतो. आता इथे शून्यामधून 5 नाही जात म्हणजे 10 मधून 5 घालवला हा 5, 3 मधून 2 गेले 1 उरले म्हणजे 15.5 वर्ष. 15.5 वर्ष आहे का पर्याय क्रमांक 1 मध्ये. किती जणांना समजला पहा प्रश्न? किती जणांना प्रश्न समजला? मला मॅम समजला. समजला. मॅम मला समजला. समजला मला. ओके. मला नाही समजलं. बरं, ज्यांना नाही समजला मग त्यांच्यासाठी आपण एखादं उदाहरण मला द्यावं लागेल. समजला मॅडम. ओके, बरं. एक संख्या बदलून याच्यावरतीच उदाहरण देऊ का तुम्हाला? हो. हा, इथे प्रश्न हाच आहे. इथे मी थोडासा बदल करते. इथे मी बदल करते. बरं, आता इथे आपण 3 ऐवजी 4 जण घेऊयात. 3च्या ऐवजी काय घेते मी आता इथे 4 घेते. पहिल्या एका वर्गातील 4 मुलांचे सरासरी वय हे 45 वर्ष आहे. मग तो वर्ग जरा मोठा वर्ग असेल, कॉलेजचा वय, तर 45 वय. तर त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज ही जर वर्गातील पेक्षा आहे ना, असं एखाद्या व्यक्तीचं म्हणा. आता इथे आपण फक्त अंक बदल देतोय म्हणून मी थोडा मोठा नंबर पण घेतलाय. दोघांच्या वयाची बेरीज जी आहे ती घेऊयात आपण 90 वर्ष. तर तिसऱ्या तर आपल्याला दोघांच्या नाही तिघांच्या द्यावं लागेल. डायरेक्ट तुम्हाला म्हणजे सेम सेम उदाहरण करावं लागेल. 150 वर्षे, 150 वर्ष आहे पहिल्या दोघांच्या नाही तर इथं काय येणार आहे? तिघांच्या. पहिल्या तिघांच्या वयाची बेरीज 150 वर्ष आहे. तर इथं तिसऱ्याच्या ऐवजी होईल चौथ्या. 4 मुलं आहेत ना, मग चौथ्या मुलाचं वय किती? प्रश्नामध्ये थोडा बदल केला. व्हेरी गुड, दियाचा आन्सर निघालं. व्हेरी गुड दिया.
समर्थ, विराज, वृंदा. व्हेरी गुड. 30 वर्ष. चौथ्या मुलाचं वय आलं 30 वर्ष. अगदी बरोबर. मॅम मी मुरली 45 सुद्धा गुणिले सोडवू 4 शकते. एवढा सोपा हा मॅम प्रश्न मी आहे. 45 गुणिले 4 केलं. काय करावं लागेल आपल्याला? एकूण सरासरी 45 किती गुणिले होती? 4 अगदी ओरली मी उदाहरण दिलेलं होतं, तुम्हाला घरी 45 सोडवण्यासारखं होतं. एकूण सरासरी घेतली आपण 45. एकूण किती मॅम मुलं असली होती? उदाहरणे द्या ना 4 मुले होमवर्कला. म्हणून 4 ने गुणायचं. 45 गुणिले 4 होतात 180. अगदी ओरली सांगू शकतो आपण 45च्या चौपट हे 180 होतात. मग हे झाले एकूण 4 जणांच्या वयाची बेरीज. मग यामधून जर आपण तिघांच्या वयाची बेरीज जी की 150 दिली होती, तर त्या तिघांच्या वयाची जर बेरीज वजा केली तर तिथे मिळतील आपल्याला 30. आणि 30 म्हणजे चौथ्या मुलाचे वय. हे काय झालं? चौथ्या मुलाचे वय. प्रश्न समजला का? हो मॅम. मॅम असली उदाहरणे होमवर्कला द्या. हो हो चालेल, असे प्रश्न देते मी. बरं मॅम द्या ना आता होमवर्कला. होमवर्क पाठवते ना तुम्हाला. इथे कशाला वेळ घालवायचा आपण? मी तुम्हाला लिहून पाठवते, टाईप करून पाठवते. मला प्रश्न तयार करून पाठवावे लागतील ना. काय? मॅम हा बोला. मॅम घ्या. मॅम असे प्रश्न होमवर्कला द्या. ओके ओके ओके. ग्रुपवरती कसा प्रश्न पाठवला तुम्ही? एवढे 2-3 होऊ द्या. आता शेवटचे 3 मिनिट राहिले. बरं बघू. मॅम झाला तुम्ही का तसल्या प्रश्न? पहा आता इथे ग्रुपवरती तो संख्या तिसरा प्रश्न आणि हवाय त्याची का? सरासरी काढायची होमवर्कला कोणता? 2.5 मध्ये तिसरा प्रश्न दिलाय तो का? मॅम तसले प्रश्न पाठवा. बर पहा मला 2.5 समजलं मॅडम. मध्ये तिसरा प्रश्न तुमचा थोडा वेगळा आहे. तर तिथे प्रश्न काय सांगितला? एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचं वय किती? एकदम सेम आता जसा प्रश्न सोडवलाय ना, सेम तसा सोडवायचा आहे हा. 11.5 ला आता जो ग्रुपवर पाठवलाय की नाही प्रांजलने, तर तो प्रश्न पहा. एकूण सरासरी किती होती? 11.5 गुणिले, आता इथे 5 मुलं आहेत की नाही, मग 11.5 गुणिले 5 जर आपण केलं तर उत्तर किती मिळतं पहा आपल्याला? 11.5. 11.5 गुणिले 5 केलं तर आपल्याला मिळेल 55.5 57.5 म्हणजे 57.5 वर्ष. बर त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज ही 46.5 आहे, म्हणजे 46.5 आहे. हे एकूण चौघांचं झालं. यामधून जर 46.5 ला वजा केलं तर फक्त हे वजाबाकी करायची, उरलेलं एक जणाचं वय मिळून जाईल. 0 7 पॉईंट आहे असा. 7 मधून 6 गेले 1 आणि 5 मधून 4 गेले 1, 11 वर्ष. 9.0 11.0 किंवा 11 वर्ष. 0.0 म्हणजे काहीच नाही ना पुढे, आहे का असा? मॅम मी मॅम खरं काढलं. 11 गुणिले 5 केल्यावर 55 येते. 11 गुणिले 5 गेल्यावर 111.5 आहेत ना ते. 11.5 आहेत हे पॉइंट यांच्यामध्ये. बरं ऐका, मध्येच लिंक थांबणार आहे. आता शेवटचा 1 मिनिट राहिलाय, लगेच रिजॉईन करा. एवढे प्रश्न आपण कंप्लीट करूयात आणि उद्या प्रश्नपत्रिकेचं स्पष्टीकरण घेऊयात. 2-3 प्रश्न राहिलेले घेऊयात. चालेल ना सर्वांना? हो मॅम. ओके, रिजॉईन करा मग लगेच, हो. मध्येच प्रश्न थांबेल. हो. करा, मी आता लिव्ह करते. रिजॉईन करा लगेच लिंक.